26 फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री हा महादेवांची उपासना करण्याचा अतिशय असा दुर्मिळ आणि अतिशय असा शुभयोग आहे. तर या दिवशी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी देव के देव महादेव यांची उपासना करायची असते. आणि आपण जेवढी जास्त उपासना करू तेवढे लवकर भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात. भोलेनाथ हे एक असे देवता आहेत की त्यांना तुम्ही फक्त एक तांब्याभर पाणी जरी अर्पण केलं तरी सुद्धा ते आपल्या भक्तांवरती प्रसन्न होत असतात. कैलास राणा शिवचंद्र मोई फणींद्र माथा मुकुटी जळाई कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण दारी. श्री स्वामी समर्थ. मी प्रियंकाच ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस शुभ जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महादेवांचा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय प्रिय असा शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचं महाशिवरात्री निमित्त 1 दिवसीय, 3 दिवसीय, 5 दिवसीय, 7 दिवसीय पारायण कसं करावं, हे पारायण करण्याचे काय नियम आहेत, काय अटी आहेत आणि या पारायणाबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका. शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे हा अतिशय दिव्य असा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं जर आपण श्रद्धेने पारायण केलं तर आपल्याला अनुभूतीही येतेच. तर हे जे पारायण आहे हे तुम्ही 1 दिवसाचं करू शकता. तुम्ही संपूर्ण महाशिवरात्रीच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही 1 दिवसीय हे पारायण करू शकता किंवा तुम्ही 3 दिवसीय करू शकता, 5 दिवसीय करू शकता किंवा तुम्ही 20 तारखेला सुरू करून 26 तारखेपर्यंत तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकता. अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता किंवा आत्ता जे दिवस चालू आहेत या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही महाशिवरात्री विशेष हे शिवलीलामृत पारायण करू शकता. आपण श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत पारायण हे आवर्जून करतो, पण त्यासोबतच आपल्याला महाशिवरात्री विशेष सुद्धा शिवलीलामृत पारायण करायचं असतं. बघा, आपल्याला जन्म देण्याचं काम ब्रह्मदेव करतात. आपले भगवान श्री हरी विष्णू जे आहेत ते आपलं पालन करण्याचं काम करतात आणि आपलं मृत्यूच्या रिलेटेड सगळं काम हे महादेवांच्या हातात असतं. त्यामुळे आपल्याला महादेवांची उपासना करणं तेवढंच गरजेचं आहे. लीलामृत पारायण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तर तुमच्याकडे शिवलीलामृत ग्रंथ असणं महत्त्वाचं आहे. शिवलीलामृत ग्रंथामध्ये 14 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये आता 15वा अध्याय ॲड झालेला आहे, पण आपल्याला 14 अध्यायांचं पठण करायचं असतं. तर तुम्ही जर 7 दिवसाचं पारायण लावलं तर तुम्हाला दररोज 2-2 असे 7 दिवसामध्ये तुमचं 14 अध्याय वाचून होतात. म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण होतं. तेच जर तुम्हाला 1 दिवसाचंच करायचं असेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी करायचं आहे, पण एका बैठकीत होत नाही कारण ते पुस्तक जरासं मोठं आहे. तर मग तुम्ही काय करू शकता की महाशिवरात्रीच्या दिवशी थोडे अध्याय वाचा, परत थोडा गॅप घ्या, परत थोडे अध्याय वाचा, असं करून तुम्ही पूर्ण दिवसभरात ते एक पारायण करू शकता. पण तेवढा वेळ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण कसं असतं की संसार म्हटलं की आपल्याला खूप कामं असतात. भले तुम्हाला त्या दिवशी सुट्टी असली तरी घरातल्या कामं असतात, इतर सेवा असतात. तर ते सगळं ॲडजस्ट करून जर तुमचं 1 दिवसीय पारायण होणार असेल तर तुम्ही ते महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करा किंवा तुम्ही साप्ताहिक पारायण करा. किंवा जर तुम्ही 3 दिवसाचं पारायण केलं तर पहिल्या दिवशी तुम्हाला 5 अध्याय, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय, तिसऱ्या दिवशी 4 अध्याय अशा प्रकारे पठण करायचं आहे. असं तुम्ही पारायण करू शकता. 1 दिवसीय, 3 दिवसीय, 5 दिवसीय किंवा 7 दिवसीय. शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. ब्रह्ममुहूर्तावर करा, सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी प्रदोषकाळी करा, चालेल. प्रदोषकाळी महादेवांच्या उपासना सेवा केल्या जातात. शक्य असेल तर तुम्ही प्रदोषकाळी करा, नसेल तर दिवसभरात कधीही करू शकता. तुम्ही जर समजा 3 दिवसाचं पारायण करताय, तुम्हाला 5 अध्याय वाचायचे आहेत, तुम्ही सकाळी 2 अध्याय वाचा, संध्याकाळी 3 वाचा, तसंही चालेल. किंवा सकाळी 3 वाचा, संध्याकाळी 2 वाचा किंवा सकाळी 2, दुपारी 2, संध्याकाळी 1 असं अध्याय वाचलं तरी सुद्धा चालतं. बरेचसे जण सांगतात की एका बैठकीत बसलं की सर्व पूर्णच करायचं, पण असं काही नाही. जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला शक्य होत असेल, एका बैठकीत बसून तुम्ही सेवा करा. पण नाही शक्य होत, तुम्ही सकाळी थोडं, संध्याकाळी थोडं, दुपारी थोडं असं केलं तरी चालेल. कारण देव तुमची भावना पाहतात, तुमची श्रद्धा पाहतात. देव फक्त भक्तीचा भुकेलेला असतो. तुम्ही एका बैठकीत केलं नाही म्हणून देव तुमच्यावरती नाराज होणार किंवा तुमची इच्छा पूर्ण करणार नाही असं कधीच होत नाही. देव फक्त भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही फक्त श्रद्धेने आणि संयम ठेवून देवाची भक्ती करा, मग बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आता शिवलीलामृत पारायण करण्यासाठी तुम्हाला पूजा मांडायची आहे का, तर पूजा मांडली तरी चालते, नाही मांडली तरी सुद्धा चालणार आहे. तुम्ही काय करा, तुमच्या देवघरामध्ये आसन घेऊन बसा. प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असतं. तुम्हाला दिवा, धूप, अगरबत्ती लावायचा आहे आणि मग तुम्ही पारायण करू शकता. आता पारायण करतानाचे नियम काय आहेत?
पहिला नियम तुम्हाला फक्त एवढाच की मांसाहार तुम्हाला कडकडीत वर्ज करायचा आहे. जितक्या दिवसाचं तुम्ही पारायण कराल तितके दिवस तुम्ही सुद्धा पारायण करणाऱ्यांनी सुद्धा नाही खायचं आणि घरात सुद्धा बनवायचं नाहीये. ब्रह्मचार्याचं तुम्हाला पालन करायचं आहे आणि कांदा लसूण खायचा नाहीये. गुरुचरित्र इतके कडक नियम तर नाहीयेत, पण कांदा लसूण हे तामसी पदार्थ आहेत आणि आपल्याला सात्विक, जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा सात्विक अन्न आपल्याला ग्रहण करायचं असतं. तर फक्त कांदा लसूण तुम्ही तेवढ्या पुरतं, 3 दिवसाचं पारायण आहे, 5 दिवसाचं आहे, 1 दिवसाचं आहे, तेवढ्या पुरतं तुम्ही स्वतः खाऊ नका. इतरांनी खाल्लं तरी चालेल. ज्यांना पारायण करायचं आहे त्यांनी खाऊ नका. एवढे 3च नियम फक्त तुम्हाला पाळायचे आहेत. तुम्ही काय करू शकता की महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पारायणाला बसायचं आहे. तुम्ही आदल्या दिवशी मंदिरात जा किंवा त्याच दिवशी मंदिरात जा. तिथे महादेवाच्या शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करा. विधिवत पद्धतीने तुम्हाला जशी शक्य होईल तशी पूजा करा. तिथे एखादा नारळ तुम्ही तिथे तुमची इच्छा किंवा संकट ज्यासाठी तुम्ही शिवलीलामृत पारायण करणार आहात ते बोलून त्या ठिकाणी शिवलिंगापाशी ते नारळ ठेवा. तिथे नमस्कार करा आणि माझं हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करून तुम्ही घरी या. घरी आल्यानंतर देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि तिथे तुम्ही दिवा धूप अगरबत्ती लावून पारायण करू शकता. फक्त पारायण करत असताना काळ्या कलरचे कपडे अजिबात परिधान करू नका. तुम्ही पांढऱ्या कलरचे कपडे जर परिधान केली तर अतिशय उत्तम. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही पांढऱ्या कलरचे कपडे, मग त्यात तुम्ही ड्रेस घालू शकता किंवा तुम्ही साडी नेसू शकता. तुम्ही ड्रेस जरी घातला तरी सुद्धा तुम्हाला डोक्यावरती दुपट्टा घ्यायचा आहे. साडी असेल तर पदर घेऊनच तुम्हाला पारायण करायचं आहे. हातामध्ये बांगड्या घाला, कपाळाला भस्म लावा. महादेवांनाही भस्म लावा, कारण महादेवांना भस्म हे अतिशय प्रिय आहे. असे छोटे छोटे नियम आहेत. हे नियम तुम्हाला पाळून हे शिवलीलामृत पारायण करायचं आहे. शिवलीलामृत ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची एक वेगवेगळी फलश्रुती आहे. शिवलीलामृत पारायणातील 11वा जो अध्याय आहे त्या ग्रंथातील 11वा अध्याय हा मेरू अध्याय म्हणून, रुद्र अध्याय म्हणून ओळखला जातो. असं म्हटलं जातं की शिवलीलामृतचं पारायण ज्या व्यक्तींना करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त 11वा अध्याय पठण केला तरी त्यांना संपूर्ण शिवलीलामृत पारायण केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. इतका प्रभावी असा तो रुद्र अध्याय आहे. प्रत्येक शिवलीलामृतमधील अध्यायाची फलश्रुती आहे. तर जर तुम्ही पूर्ण शिवलीलामृत पारायण केलं तर तुमच्या आयुष्यात किती चमत्कारिक बदल घडतील, तुम्हाला अनुभव मिळतील. पण समजा एखाद्याला नाही शक्य तर त्याने काय करा, तुम्ही आत्तापासून महाशिवरात्रीपर्यंत दररोज शिवलीलामृतमधील 11वा अध्याय जो रुद्र अध्याय म्हणून ओळखला जातो तो पठण केला तरी तुम्हाला संपूर्ण शिवलीलामृत पारायण केल्याचं किंवा रुद्र अध्याय पठण करण्याचं जे पुण्यफळ आहे ते प्राप्त होत असतं. पण मला असं वाटतं की महादेवांची उपासना करण्यासाठीचा हा अतिशय असा दुर्मिळ योग आहे. तर हा योग कोणीही वाया घालवू नये आणि पूर्ण शिवलीलामृत सर्वांनी पारायण करावं. तुमच्याकडून जर समजा हा व्हिडिओ बघण्यामध्ये थोडं लेट झालं तर तुम्ही पारायण जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हापासून सुरू केलं आणि महाशिवरात्रीनंतर 2-3 दिवसांनी जरी तुमचं उद्यापन झालं तरी सुद्धा चालतं. शिवलीलामृत पारायणाचं उद्यापन कधी करावं? जेव्हा पण तुमचं पारायण होईल, म्हणजे ज्या दिवशी तुमचं पारायण वाचून होईल त्या दिवशी तुम्ही काय करा, जवळपास असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जा. तिथे जाताना एक पांढरं वस्त्र तुम्हाला घेऊन जायचं आहे, थोडी शिदा घेऊन जायची आहे. मग तुम्ही गहू घेऊन जाऊ शकता, तांदूळ घेऊन जाऊ शकता, साखर घेऊन जाऊ शकता. तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे दान करायचं आहे ते घेऊन जा. मंदिरामध्ये त्या ठिकाणी शिवलिंगापाशी तुम्ही ते सर्व ठेवा. तिथे गुरुजी असतील तर ते घेऊन जातात, म्हणजे तुमचं उद्यापन पूर्ण होतं. किंवा समजा तिथे गुरुजी नाही आहेत, तुम्ही मंदिरामध्ये घेऊन जा, शिवलिंगापाशी ठेवा. त्यानंतर तुम्ही ते सगळं घेऊन एखाद्या गरजू व्यक्तीला द्या. समोरचा व्यक्ती गरजू आहे, त्याला खरंच त्या गोष्टींची गरज आहे, अशा व्यक्तीला दान केलं तरी सुद्धा तुमचं शिवलीलामृत पारायण पूर्ण होतं. बाकी तुम्हाला काहीही जास्त करण्याची गरज नाही. घरामध्ये तुम्ही फक्त दही आणि भाताचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो. फक्त तुम्हाला अशा प्रकारे पारायणाचं उद्यापन करायचं आहे. शेवटी तुमचा भाव, श्रद्धा हे महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं, शिवलीलामृत ग्रंथ तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. कुठल्याही आध्यात्मिक शॉपमध्ये तुम्हाला हा मिळून जाईल. कुठेही गुगलवरती सर्च करत बसू नका. तुम्हाला समजा 11वा अध्याय फक्त तुम्हाला पठण करायचा आहे, तुम्ही युट्यूबला लावून श्रवण करा, पठण करा. पठण करण्याला विशेष महत्त्व आहे, श्रवणालाही महत्त्व आहे. पण आपण काय करतो की मोबाईलवरती लावतो पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. असं न करता तुम्ही फक्त शिवलीलामृतमधील 11वा अध्याय असं सुद्धा तुम्हाला आध्यात्मिक शॉपमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही तो आणू शकता. किंवा शिवलीलामृतचा संपूर्ण ग्रंथ तुम्हाला पारायण करायचा आहे तर तो संपूर्ण ग्रंथ तुम्हाला घेऊन यायचा आहे. तो घरामध्ये असेल तर आपलं त्याच्याकडे लक्ष जातं, आपण त्याचं पारायण करण्याच्या विचारात होतो आणि आपल्याकडून ते पारायण घडलं जातं. आणि शिवलीलामृत पारायणाचा महत्त्व हे खूप आहे, खूप दिव्य असा ग्रंथ आहे, त्यामुळे तो प्रत्येकाकडे असणं गरजेचंच आहे. आणि या कालावधीमध्ये जेवढी जास्त महादेवांची उपासना करता येईल ना तेवढी जास्त करा.
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जेवढा जास्त होईल तेवढं नामस्मरण करा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम नामस्मरण करत राहा. भोलेनाथ तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते. आणि शिवलीलामृत या ग्रंथाविषयी तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.